हॅलो. सकाळी लवकर गच्चीवर आले तेव्हा अंजीर एक आधीच पक्ष्यांनी खाल्लं होतं, म्हणून ते वर काढून ठेवलं. पक्षी पहा किती मस्त ताव मारतोय न त्याच्यावर. शेजारी इकडे आहे तोंडल्याचा वेल. तोंडल्याच्या वेलाला आता भरपूर फुलं लागायला लागली आहेत. तोंडली सुरू होतील. मस्त हिरवागार दिसतो. उन्हातही छान थंड वाटतं बघायला. मलबेरी आहे. मलबेरी बाजारात फार क्वचित दिसते, त्यामुळे शक्य असेल त्यांनी नक्की मलबेरीचं झाड लावावं. भरपूर मलबेरी लागतात. क्वचित दिसणारं हे फळ आहे आपल्याला. माझं हे झाड छोट्या पेंटच्या डब्यात लावलेलं आहे, तरी छान वाढतं आहे. लसणाचे पाकळ्या मी जे खोचल्या होत्या त्याचा आता छान लसूण तयार झालेला आहे. तो काढायला झाला आहे आता. पापडीला इकडे फुलं लागली आहे. पापडीच्याच ग्रो बॅगमध्ये बटाटा आहे. बटाट्याचं झाड अजून खूप हिरवंगार दिसतं आहे, पण आता बटाटे मला असं वाटतं काढायला झाले असतील. पाणी टाकत असल्याने झाड हिरवंगारच राहतं आहे. घोसाळ्याला घोसाळी लागत आहेत. घोसाळ्याचा वेल फार पटापट वाढतो आणि छान पसरतो आहे. बरं, त्याला छान घोसाळी पण लागायला सुरुवात झाली आहे. वर्षभर मिळणारी वालपापडी. छान शेंगा लागत असतात आणि वर्षभर मिळतात. त्यामुळे एक घेवड्याचं वेल दारात असावा असं पूर्वीच्या काळी म्हणायचेत, की केव्हाही भाजीला घेवडा तरी असतोच. आणि हा काही राहिलेले आता शेवटचे माझे कोबी. एका पॉटमध्ये एकच कोबी लावल्याने ते छान वाढत आहेत. इकडे आहे फ्लॉवर, शेवटचाच एकच राहिला आहे तो. तर कोबीमध्ये कोबी काढला होता आणि त्याचं खोड तसंच ठेवलं होतं. त्या राहिलेल्या खोडाला आता 3-4 ठिकाणी कोंब फुटलेत. म्हणजे निदान 3 तरी कोबी मला त्या खोडाला मिळणार आहेत. फक्त एवढंच की आता बघायचं साईज कशी मिळते ते. साईज लहानच असणार. इकडे टोमॅटो. 2 महिने झाले आम्ही या टोमॅटो खातो आहे. एकच झाड आहे, पण आम्हाला टोमॅटो मस्त पुरवतं आहे. एकही टोमॅटो 2-3 महिन्यात आणलेला नाही आहे, कारण आधी एक दुसरं झाड होतं, आता हे आहे. आणि इकडे साईडला चेरी टोमॅटो. अर्थातच चेरी टोमॅटो नुसतंच खायला, सॅलडमध्ये टाकायला, पण भरपूर तेही फुलतं आहे आणि छान चेरी टोमॅटो लागत आहेत. चेरी टोमॅटोची टेस्ट गोडसर असते, त्यामुळे नुसते खायला खरंच छान लागतात, फळासारखेच. हा बटाट्याचा जे हे रोप आहे ते सुद्धा तयार आहे. आता काढायला पाहिजे. 1-2 दिवसात काढेलच. लेट्यूस, ज्याची पानं मी भरपूर वापरत असते. 3च रोपं आहेत लेट्यूसची, पण पटापट वाढतात. आणि इकडे मुळा आणि ब्रोकली लावला होता, पण पाहिजे तसा रिझल्ट नाही मिळाला. छोटासाच ब्रोकली आहे लागलेला. बघू, परत पुढच्या सीझनला नक्की नीट प्रयत्न करणार. भाज्या मिळवण्यासाठी अर्थातच रोपांची काळजी घ्यावी लागते. त्याच्यासाठी वेळोवेळी शेणखत किंवा भाज्यांची जी सालं राहिलेली असतात ते पाण्यात भिजवून ठेवून ते पाणी मी झाडांना दर 2 दिवसाआड टाकत असते. तसंच सरसूची पावडर जी असते तीसुद्धा पाण्यात भिजवून 5-6 दिवसांनी देत असते. हे आहे वांग्याचं झाड. त्याच्या पानावर तुम्ही बघताय ती राख फवारली आहे. राख ह्याच्यासाठी टाकली आहे की कीड लागू नये म्हणून. बऱ्याचशा झाडांवर मी अशी राख
कालच टाकलेली आहे, त्यामुळे तुम्हाला पानांवरती पावडरसारखं दिसतंही असेल. इकडे कारल्याचा वेल आहे. कारल्याचा वेल जे आपण कारल्याच्या बिया काढून टाकतो त्यातूनच हा वाढला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.